आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ठेवून आज आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर येथील पंढरपूर म्हणून जे ओळखले जाणारे नंदवाळ, या नंदवाळसाठी आज रिंगण सोहळा होत आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला आपण प्रतिक्रिया घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. हा माऊली बोला. काय तुमचं काय आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाकडे काय तुम्ही पावसात शेतकऱ्याचं मागणं, शेतकऱ्याला पाऊस पडाव, धान पिकायला पाहिजे, त्याशिवाय शेतकरी जगणार कसं? शेतकरी पाऊस पडला तर सगळं आहे हो. पाऊस पडला तर. रामकृष्ण हरी माऊली. हा रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी निमित्त तुम्ही माऊलीच्याकडे काय मागणं मागितलं? या आपल्या वारकरी भक्तांना आणि आपल्या सर्व माऊलींना सगळ्यांना पांडुरंगाची अशीच कृपा राहू दे, असंच त्यांना यश देऊ दे. प्रत्येक वारकरी आणि प्रत्येक भक्त लोक असंच त्याच्या तालात आणि त्याच्या नामात रंगून जाऊ दे. असा सोहळा सुख स्वर्गी नाही, असा हा म्हणजे त्याचा पांडुरंगाचा सोहळा चाललेला आहे. आणि हा रिंगण सोहळा इतका मोठा आहे, आम्हाला असं वाटतं की जणू इथे पंढरीच अवतरलेली आहे. असा नंदवाळचा सोहळा प्रत्येक वर्षी इतका सुंदर होतोय की आम्हाला असाच प्रत्येक वर्षी भक्तांचा भरभराट अशीच राहते, हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना. पण बघितलं या भावी भक्तांचे आपण विठ्ठल चरणी काय प्रार्थना आहेत आज आषाढी एकादशी निमित्त, यांचे काय जे उत्स्फूर्त मागणी असेल ती पांडुरंग चरणी त्यांनी मागणी केलेली आहे. महावृत्त न्यूजसाठी डॉक्टर युवराज मोरे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.